नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं घर आणि मन कायम कसं प्रसन्न राहावं यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे. तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं घर आणि मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरामध्ये कायम स्वच्छता आणि टापटीपपणा असला पाहिजे. आणि घर स्वच्छ असेल तर मन आपोआप आपलं प्रसन्न राहतं. तर आठवड्यातून एकदा का होईना आपल्याला घरातल्या ज्या जाळ्या जुळ्या झालेल्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. आठवड्यातून नाही जमलं तर महिन्यातून एकदा का होईना आपल्याला पूर्ण घरातून झाडू मारून घ्यायचा आहे, जाळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर टी व्हीसुद्धा आपण दररोज बघतो आणि ज्यावेळेस टी व्ही बंद करतो तर त्यावेळेस वरून त्याच्यावरती धुळा बसलेला दिसतो. त्याच्यामुळे टी व्हीसुद्धा पुसून घ्यायला पाहिजे. आणि टी व्हीच्या साईडला जे आपण डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे, टेडी म्हणा हे म्हणा, तर इथे मी 2 टेडी ठेवलेले होते. तर त्याच्यावरती सुद्धा थोडीफार धूळ बसलेली होती, तर ती सुद्धा मी झाडून घेतली. आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा धुळा बसतो तर तो सुद्धा पूर्ण झाडून घ्यायचा आहे. मी अगोदर थोडंसं ओलसर कापड केलं आणि पाठीमागच्या साईडचा धुळा पुसून घेतला. जास्तही ओलसर नाही, कारण टी व्हीसुद्धा चालू आहे त्याच्यामुळं. तर पुढची साईडसुद्धा मी इथे पुसून घेतलेली आहे. आणि बघा, एखादा सण असेल किंवा कार्यक्रम असेल त्याच्या अगोदर तर आपण साफसफाई करूनच घेतो, पण नेहमीसुद्धा अशी आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे, जेणेकरून घरामध्ये कुठेही बघितलं तर आपल्याला बघितल्यानंतर छान असं वाटलं पाहिजे. त्यानंतर बघा, घरामध्ये ज्या जुन्या काही वस्तू झालेल्या आहेत, खराब वस्तू झालेल्या आहेत, त्या आपल्याला वेळच्या वेळी टाकून दिल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्या बघितल्यानंतर जास्त इरिटेट होणार नाहीये. तर इथे समोरची जी भिंत आहे टी व्ही लावलेली, तर तिथे सुद्धा मी कुठे ना कुठे काहीतरी ठेवलेलं होतं. तर ते मी आता काढून एका साईडला ठेवत आहे. पर्स वगैरे मी तिथे अडकवलेली होती बाहेरून आलं की, तर ती सुद्धा मी कपाटामध्ये ठेवून दिली. त्याच्यानंतर होम थिएटरची वायर आहे, तर त्याच्यावरती सुद्धा जाळी लागलेली होती, तर ती सुद्धा साफ करून घेतली. आणि बघा, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये कितीही व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते 15 ते 20 मिनिटाच्या वर जास्त वेळ टिकू शकत नाही, कारण लहान मुलांना कितीही सांगितलं तर ते काय ऐकत नाहीत. आता इथे बघा, मी बेडवरचं बेडशीट लावून घेते. आणि बघा, बेडशीट पूर्ण व्यवस्थित जर आपल्याला लावायचं असेल, इकडं तिकडं हल्लं नाही पाहिजे असं जर लावायचं असेल तर बघा, मी इथे काय करते, बेडवरची जी बेडशीट आहे तर त्याच्या चारी साईडला अशा गाठी मारून घेते. त्याच्यामुळं गादीतून ते बाहेर निघत नाही. बघा, कोपऱ्याला कसं म्हणजे अडकून बसतं गाठ असल्यामुळं. तर ही एक छोटीशी ट्रिक म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथे बेडशीट टाकून घेतलं. त्याच्यानंतर छोटी छोटी जे काही पॅन्टा वगैरे आहेत ज्या सारख्या लागतात तर त्या मी साईडलाच इथे वरती ठेवते, तुम्ही बघू शकता. आणि बेडच्या पाठीमागच्या साईडला जो कप्पा आहे तर त्याच्यामध्ये मी ठेवत होते, पण बेडवरती गेले का सगळे कपडे काढून एका साईडला करतेत, खेळत बसतेत त्या कपड्यासोबत, म्हणून इकडे वरती कूलरवर एका साईडला ठेवलेत. आणि जी पाठीमागं जी मोठी रजाई आहे तर ती थंडीमध्ये जास्त वापरतो आम्ही, त्याच्यामुळं मी वरतीच ठेवले. आता थंडी कमी आली आहे तर आता थोडंसं उन्हाला लावून 2-3 वेळा नंतर बेडमध्ये ठेवून देणार आहे. आता जास्त काही एवढी थंडी नाही आहे. जे कोण पंजाबमध्ये राहत असतील तर त्यांना माहीत आहे. तर बघा, असं थोडंफार व्यवस्थित नीटनेटकं लावलं तरी आपल्या मनाला किती आनंद होतो, नाही का? तर वरच्या साईडची सगळी साफसफाई करून झाली. त्यानंतर इथे मी झाडू मारायला घेतलाय. आणि झाडू नाही म्हणलं तर दिवसातून आपण 5 ते 6 वेळा घरामध्ये झाडू मारूनच घेतो. म्हणजे माझं तर तेवढ्या वेळा घरामध्ये झाडू मारून होतं दिवसभरामध्ये. त्यानंतर इकडे आले किचनमध्ये. आणि किचनमध्ये सर्वात जास्त बघा, आपल्याला फ्रीज तेवढा व्यवस्थित ठेवायला लागतोय. फ्रीजला सारखंच आपण हात लावत असतो. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करताना हात लावला की त्याच्यावर हाताचे डाग वगैरे, एखाद्या वेळेस हात ओला असला की आपण एखाद्या वेळेस तसंच दरवाजा उघडतो. लहान मुलं तर कारण नसताना दरवाजा उघडझाक करत असते, त्याच्यामुळं मग त्याच्यावरती हाताचे डाग पडते. त्यामुळं मग सारखा साफ करून घ्यायला लागतो, नाहीतर मग ते दिसायला खराब दिसतं डाग वगैरे पडले की. तरी ते मी फ्रीजसुद्धा वरून पुसून घेतलेलं आहे, साईडच्या बाजूने सुद्धा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी फ्रीज पूर्ण साईडला सारून त्याच्या मागची जी काही घाण असेल तर ती काढून घेतलेली होती. त्याच्यानंतर बघा, हा दरवाजा माझा कायम लावलेला असतो, त्याच्यामुळं कोण आलं की दरवाजा उघड, कोण गेलं की दरवाजा लाव. त्याच्यामुळं मग तेलकट वगैरे एखाद्या वेळेस स्वयंपाक वगैरे करताना कोण आलं की मग तसंच हात घेऊन दरवाजा उघडायला जायला लागतं. त्याच्यामुळं मग तेलकट असं दरवाजाच्या कळ्या वगैरे होते, त्याच्यामुळं ते सुद्धा पुसून घेतलं. आणि त्यानंतर मेन आहे फिल्टरवरती सुद्धा बघा, साईडला नाही म्हणलं तरी त्याच्यावरती हाताचे डाग
पडतातच, तर तो सुद्धा साफ करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा लाईटचे जे स्विच आहेत तर त्याच्यावरती सुद्धा धूळ बसते, त्याच्यामुळे ते सुद्धा साफ करून घ्यायचे आहेत। तर इथे स्विचवरती ज्यावेळेस आम्ही कलर देत होतो त्यावेळेस कलर देताना कलर थोडाफार लागलेला आहे त्याला। तर बाकीची सगळी साफसफाई करून झाल्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये। तर किचनमध्ये थोडीफार भांडी होती आणि अगोदर जी काही घासून ठेवलेली होती तर ती मी वरती लावून घेतली आणि त्यानंतर दुसरी घासायला घेतली। आणि नेहमी मी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक वगैरे झाला की किचन काउंटर टॉप जो आहे तर तो पूर्ण क्लीन करून घेत असते। तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असाल। जर ते वेळच्या वेळी नाही क्लीन केलं तर बघा घरामध्ये कॉक्रोचचं प्रमाण, त्याच्यानंतर मुंग्या म्हणा, जर साफसफाई नसेल किचनवरती तर ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि माझ्या घरामध्ये एक सुद्धा कॉक्रोच किंवा पालसुद्धा बघायला भेटणार नाही आहे। त्यानंतर बघा आमचं जे फर्निचर आहे तर ते गॅसच्या वरतीच आहे बरोबर, त्याच्यामुळे फोडणी वगैरे देताना त्याच्यावरती तेलाचे डाग उठतात, त्याच्यामुळे ते सुद्धा मी घासून घेत असते। तुम्हाला वरती थोडंफार दिसत असेल तर इथेच आहेत माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि मी भांडी घासण्यासाठी वेगळी घासणी वापरते आणि सिंक, त्याच्यानंतर नळ, पाठीमागच्या ज्या स्टाईल आहेत तर त्या घासण्यासाठी वेगळी वापरते। तर इथे माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक करायच्या अगोदर सुद्धा थोडंफार वरून हात फिरवून घेते किचनवरून बघा आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाक बनवायला घेते। तर किचनवरती जे फ्लॉवर पॉट ठेवलेलं आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं आहे। तर खूप छान असा लुक येतोय, तुम्ही बघू शकता। आणि मला ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला खूप आनंद होतो खरंच। मी एखादी लहानातली लहान जरी गोष्ट मागवली किंवा स्वतःसाठी घेतली किंवा घरामध्ये घेतली तर त्याचा मला खूप आनंद होतो खरंच। तर इथे तुम्ही बघू शकता सगळी साफसफाई वगैरे करून झालेली आहे माझी आणि तोपर्यंत आमची उर्वी बसलेली आहे खाली बिस्किट खात। तर बघा सगळी साफसफाई क्लिनिंग करून झाल्यानंतर स्वयंपाक करायला जो मूड येतो तो वेगळाच मूड असतो खरंच। तर इथे उद्या महाशिवरात्री आहे तर लक्षात आले, त्याच्यामुळं म्हटलं चला शाबू भिजत घालायचा। नंतर लक्षात राहील न राहील त्याच्यामुळं म्हटलं आत्ता लक्षात आलेलं आहे तोपर्यंत भिजत घालून ठेवायचा। तर शाबू मी इथे भिजत घातला आणि सगळ्यांचाच उपवास असणार आहे उद्या, त्याच्यामुळं जरा जास्त शाबू मी भिजत घातला आणि एकीकडच्या साईडला शेंगदाणे सुद्धा भाजून घेते आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून ठेवायचं आजच, म्हणजे उद्या जास्त घाई होणार नाही कारण उद्या पूजा वगैरे सगळं करावं लागणार। त्याच्यामुळं मग थोडीफार काही कामं आजच करून ठेवली म्हणजे उद्या जास्त गडबड होत नाही। तर मला तूपसुद्धा काढायचं होतं तर पातेलं जे होतं तर पूर्ण भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर ते सुद्धा आता मी काढून घेते। तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण वेळच्या वेळी केलं की आपल्याला जास्त लोड येणार नाही आहे नंतर। चला तर मग जर तुम्हाला असे क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा। बाय अँड टेक केअर।